नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत एक स्नॅक्सची रेसिपी. पाहू शकता तुम्ही किती मस्त खमंग आणि खुसखुशीत दिसतं हे स्नॅक्स. जेवढं हे छान दिसतंय ना तेवढंच खायला पण खूप छान लागतं. बघू शकता तुम्ही एकदम छान वरनं क्रिस्पी आणि मधनं सॉफ्ट बनले. चला तर मग आपण ह्याची रेसिपी पाहू. तर सर्वात आधी ना आपण एक बाउलमध्ये 2 छोट्या वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर ना मी इथं 2 बटाटे बॉईल करून घेतलेत आणि बॉईल केल्यानंतर त्याला किसून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याच्यात टाकू अर्धा चमचे जिरा, अर्धा चमचे धने पावडर आणि अर्धा चमचा इथं काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे रंग येण्यासाठी आणि अर्धा चमचा आपण टाकू गरम मसाला आणि छोटा अर्धा चम्मच हळद. आता त्यानंतर आपण याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ. मीठ टाकल्यानंतर आपण यात टाकू अर्धा छोटा चम्मच अद्रक आणि लसूणची पेस्ट. त्यानंतर आपण याच्यात अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकायचे. जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर आपण ह्याच्यात कापलेली कोथिंबीर टाकू. यात तुम्ही ना चीज पण घालू शकता. मुलांना चीज टाकलेलं पण खूप आवडतं. तर आधी ह्याच्यात लगेच पाणी नाही टाकायचं. आधी बटाट्यासोबतच छान पीठ मिक्स करून घ्यायचं आणि नंतर गरज वाटली तर ह्याच्यात थोडं थोडं करून पाणी टाकायचं. आणि याचं असं पुरीसाठी जसं आपण घट्ट पीठ मळतो ना तसंच गोळा बनवून घ्यायचा आहे पिठाचा. एकदम जास्त सॉफ्ट नाही करायचा. तर इथे ना आपलं पीठ मळून तयार झाले. त्यात आपण अर्धा चमचा तेल टाकू आणि छान त्याला थोडंसं सॉफ्ट करून घेऊ. तर बघू शकता इथे आपलं पीठ पण छान असं मळून झाले. आता ना आपल्याला याचे 3 समान गोळे करू. तर छान आपण याचे ना एकसारखे 3 गोळे करून घेतलेत. आता आपण ह्याला आहे ना सुक्या पिठामध्ये थोडंसं बुडवून लाटून घ्यायचं आहे. तर याची ना आपण थोडीशी जाडसर पोळी लाटायची आहे. खूप पातळ पण नाही करायची आणि खूप पण जास्त जाड नाही ठेवायची. थोडी मीडियम जाड करूया. तर अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही मी अशी जाड ठेवली आहे. आता ह्याला ना आपण चाकूच्या मदतीने कापून घेऊ. तर सर्वात आधी ना आपण याच्या चारी पण कडा कापून घेऊ म्हणजे याला छान आपल्याला शेप देता येईल. तर आपण याच्या कडा कापून घेतला. आता मधनं आपण याला 2 कट मारून याचे 4 पीस करून घेऊ. तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही पीस करू शकता. छोटे किंवा मोठे किंवा ग्लासच्या मदतीने तुम्ही याला गोल पण शेप देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार. तर इथे पाहू शकता तुम्ही एकदम छान आपले कट तयार झाले. याला ना आपण एका प्लेटीत काढून घेऊ. याला आहे ना आपल्याला तळायला जास्त तेल नाही लागणार आहे. 2 ते 3 चम्मच तेलामध्ये आपले पूर्ण पदार्थ बनवून होणार आहेत. तर इथे ना आपलं पॅन आता छान गरम झालं आहे. आपण त्याच्यात ना 3 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे. याला आपल्याला फक्त शॅलो फ्राय करायचं आहे. एकदम डीप फ्राय तळून नाही घ्यायचं आहे आपल्याला. तर तेल पण छान आपलं गरम झालं आहे. तर आपण जेवढे बसतील तेवढे याच्यात टाकून घेऊ. तर इथे ना एका वेळेस 4-4 करून मी याला मस्त फ्राय करून घेते आहे. दोन्ही साईडनी ना आपल्याला 1-1 मिनिट छान याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ना फ्राय करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही किती सुंदर कलर आला आहे. तर आपण दुसऱ्या साईडनी पण ना असंच याला भाजून घेऊ. तर ही रेसिपी ना तुम्ही मुलांच्या डब्याला पण देऊ शकता. एकदम टेस्टी आहे आणि एकदम हेल्दी आहे. एकदम छान लागते. तर मुले पण ही खूप आवडीने खातील. तर तुम्ही एकदा नक्की करून पहा. तर इथे ना आपले दोन्ही साईडनी छान ब्राऊन भाजून झाले. तर आपण ना याला प्लेटीत काढून घेऊ. त्याचं पूर्ण तेल आपण काढून घेऊ आणि मग याला प्लेटीत काढू.
तर अशाच प्रकारे ना मी सर्व आपले स्नॅक्स तळून घेते. पाहू शकता तुम्ही इथे आपले सर्व बटाट्याचे स्नॅक्स तळून झालेत. कशी वाटली रेसिपी तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.